या पुणे शहरातले कोल्हापूरमधून वाहून आलेले एक आमदार चंद्रकांतजी पाटील यांनी पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या एकूणच नागरिकांना फसवण्याचं कामकाज केले। या फेब्रुवारीमध्ये म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वी महाराष्ट्रातल्या तमाम या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पालकांना फसवण्यासाठी 1 जूनपासून कुठल्याही विद्यार्थिनीला या ठिकाणी 11वी पासून कुठे फी भरावी लागणार नाही अशा प्रकारची एक फसवी घोषणा करण्यात आली। आज 1 जून नंतर परिस्थिती अशी आहे की पुण्यातल्या आणि राज्यातल्या सगळ्या शिक्षण संस्था चालकांनी या विद्यार्थिनींकडे आणि त्यांच्या पालकांकडे पैशाची अर्थात फीची मागणी केलेली आहे। एकूणच ज्या पालकांनी चंद्रकांत पाटलांच्या फसव्या घोषणांनुसार या ठिकाणी आपला बँक बॅलन्स संपवला त्यांची मात्र आज या ठिकाणी 33 या ठिकाणी झालेली आहे। त्या ठिकाणी व्याजाने पैसे घेणे, कर्ज काढणे अशा प्रकारचे प्रकार हे पालकांच्या या ठिकाणी अंगी आलेले आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्याकरता या चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागण्याकरता आज आम्ही पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे आंदोलन घेतलेलं आहे। आम्ही चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी करतोय आणि या तिघाडी सरकारने पुणेकरांची आणि महाराष्ट्राच्या तमाम पालकांची माफी मागावी अशी मागणी करतोय।